हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या बराकीचे सीसीटीव्ही सध्या बंद आहेत का असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय। देशमुख कुटुंबाचे प्रतिनिधी दादासाहेब खिंडकर यांनी हा संतप्त सवाल उपस्थित केला। सीसीटीव्ही डिलीट करून कायदा मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा सुद्धा खिंडकर यांनी आरोप केलाय आणि जेल प्रशासनाच्या पत्रात 9 नंबर बराकीचे सीसीटीव्ही नादुरुस्त असल्याचा उल्लेख सुद्धा त्याने केलेला आहे। जो काही आपण आरोप केला होता की जेलमधले सीसीटीव्ही डिलीट झालेले तर 14 तारखेला ज्या वाल्मिक कराड जे जेलमध्ये गेले त्या दिवसापासून सीसीटीव्ही डिलीट केले गेलेले आहेत। ते बराक नंबर 9 मध्ये आहेत आणि ज्या बराकमध्ये त्यांना ठेवलं गेले त्याच ठिकाणचे सीसीटीव्ही बंद आहेत असं ते पत्रात दाखवले गेले। त्यात फक्त जे काही कर्मचाऱ्यांनी कायदा मोडलेला आहे त्यांना वाचवण्यासाठीचा हा प्रयत्न केला गेला आहे असं मला वाटतंय। ह्या कर्मचाऱ्याला जे काही कर्मचारी आहेत, जे काही मदत करणारे, आरोपीला मदत करणारे कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्याला तत्काळ चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी आम्ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत।